शेतकरी मित्रांनो, सोयाबीन तूर ही ट्रॅक्टरनी पेरणी करत असताना आपल्याला जी समस्या जाणवते ती म्हणजे सोयाबीन सोबत आपल्याला तुरीचं प्रमाणही जवळपास एकरी 5 किलो सोडावं लागतं, ते पण नाईलाजाने. कारण बऱ्याच शेतकऱ्यांना 3 किलो 2.5 किलो एकरी बियाणं सोडायची इच्छा असते, परंतु ट्रॅक्टरच्या साहाय्याने सोयाबीन तुरीची पेरणी करत असताना आपल्याला नाईलाजाने 5 किलो बियाणं हे सोडावे लागते. या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे बियाणे ट्रॅक्टरच्या साहाय्याने सोयाबीन तुरीमध्ये सोडू शकतो. त्याच्यासाठी एक सॉलिड घरगुती जुगाड आपण सांगणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करू. शेतकरी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं हजारी फार्म आपल्या शेतकरी यूट्यूब चॅनलवरती. आज आपण ट्रॅक्टरच्या साहाय्याने सोयाबीन तूर पेरत असताना तुरीचं प्रमाण आपल्या हिशोबाने सोडण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहोत. त्यासाठी एक सॉलिड जुगाड आपण सांगणार आहोत. तरी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पटापट सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबून द्या आणि जास्तीत जास्त तूर उत्पादक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त माहिती ही होणार आहे. कारण मित्रांनो, तुरीचं एकरी प्रमाण हे 5 किलो जरा जास्तच होतं. त्यासाठी 3 किलो तूर जर तुमचं शेत जर चांगलं आणि कसदार असेल तर तुम्ही एकरी 3 किलो जर तूर सोडली तर ते अतिशय योग्य प्रमाण होऊ शकतं. काही शेतकऱ्यांची इच्छा असते 2.5 किलो तूर सोडायलासुद्धा असते, पण पर्याय नसल्यामुळे आपल्याला नाईलाजाने 5 किलो तूर ही सोडावी लागते. त्यासाठी आपण एक पर्याय काढलेला आहे आणि आता जवळपास 2 वर्ष झाले ते आपण आपल्या शेतामध्ये सुद्धा वापरत आहे. अतिशय उत्कृष्ट रिझल्ट आहे. कारण आपण सोयाबीनचं प्रमाण जे आहे तेच ठेवून तुरीचं प्रमाण कमी करून 2 वर्ष झाले पेरणी करत आहोत. जवळपास 3 किलो या प्रमाणात आपण तूर सोडत आहोत. कारण पॅकेटची तूर ही खूप महाग असल्यामुळे नाईलाजाने 5 किलो सोडणं हे आपल्याला परवडत नाही. जर तुम्हाला एकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने 3 किलो तूर जर सोडायची असेल तर आता आपण 3 किलो तूर सोडायची आहे असं गृहीत धरू आणि त्यावरती पर्याय सांगतो. जर तुम्हाला 3 किलो तूर सोडायची असेल तर तुम्हाला 2 किलो ही घरगुती तूर घ्यायची आहे. घरगुती तुम्ही कुठल्याही जातीची तूर घेऊ शकता, त्याच्यासाठी कुठलंही बंधन नाही. फक्त 2 किलो तूर घेऊन ती आपल्याला चांगली तव्यावरती भाजायची आहे, जेणेकरून त्यातला कुठलाही दाणा जर्मिनेट होता कामा नये. असे चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे. फक्त एवढ्या एका गोष्टीवर लक्ष ठेवायचं आहे की त्यामधील दाणा हा चांगल्या प्रकारे भाजला गेला पाहिजे. जी घरगुती तूर आपण 2 किलो घेणार आहे ती 2 किलो तूर चांगल्या प्रकारे भाजून आपल्या पॅकेटच्या 3 किलो तुरीमध्ये मिक्स करायची आहे आणि ट्रॅक्टरमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून ट्रॅक्टरमध्ये एकरी जे प्रमाण आपण ट्रॅक्टरच्या साहाय्याने 5 किलोचं असतं त्याप्रमाणे ती सोडायची आहे. म्हणजे जेणेकरून आपण जी घरगुती तूर घेतलेली आहे ती भाजल्यामुळे जर्मिनेट होणार नाही आणि आपली जी 3 किलो पॅकेटची चांगली तूर आहे ती व्यवस्थितरित्या सुटेल. तूर दाटही होणार नाही आणि अनावश्यक जो पॅकेटचा आपला जास्तीचा खर्च आहे तोही वाचेल आणि आपली तूरसुद्धा दाट होणार नाही आणि निश्चितच चांगल्या प्रकारे उत्पन्न हे आपल्याला योग्य प्रमाणात तूर सोडल्यामुळे या पद्धतीतून मिळणार आहे. तर मित्रांनो, हा जो प्रयोग आहे तो आपण आपल्या शेतावरती करत असतो. तुम्हीसुद्धा करा. फक्त एका गोष्टीची काळजी घ्या की तूर जी घरगुती तूर आपण 2 किलो जी घेणार आहे ती आपल्याला व्यवस्थितरित्या भाजून घ्यायची आहे, जेणेकरून कुठलाही दाणा तिचा जर्मिनेट होता कामा नये आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा जुगाड पोहोच. यावर्षीच्या पेरणीमध्ये ही त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त माहिती ठरणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमची कुठली तुरीची व्हेरायटी पेरत आहात ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी मनापासून धन्यवाद.